वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शशांक हगवणे आणि सुशील हगवणे या दोन्ही भावांनी सुद्धा शस्त्र परवाने मिळवण्यासाठी किती काय काय खटाटोप केलेले आहेत हे सगळंच आपण पाहिलं। मात्र या सगळ्याच्या नंतर एक गोष्ट समोर आली होती, ती म्हणजे या दोघांनी सुद्धा शस्त्र परवाने मिळवण्यासाठी खोटे भाडे करार केलेले होते आणि हेच भाडे करार दाखवून त्याच्या आधारावरती पुणे पोलीस आयुक्तांकडून हे अर्ज जे आहेत, हे शस्त्र परवाने जे आहेत ते मिळवलेले होते। हे अर्ज पुणे पोलिसांना करण्यात आलेले होते आणि खरं तर हे भाडे करार नेमके कुठल्या बेसिसवरती केले होते याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे। या दोघांनी सुद्धा अवघ्या 30-35 दिवसांसाठी 40 दिवसांसाठी ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे अर्ज करण्यात आले होते त्याच्याच हद्दीमध्ये घरं भाड्याने घेतलेली होती, अर्थात फ्लॅट भाड्याने घेतलेले होते। यापैकी जो शशांक आहे, शशांकने 12 ऑक्टोबर 2022 रोजी पुण्यातल्या वारजे परिसरामध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला। केवळ 3,500 रुपये या फ्लॅटचं भाडं होतं। हा फ्लॅट भाड्याने घेतल्याच्या नंतर 12 तारखेला फ्लॅट घेतला, 13 तारखेला लगेचच शस्त्र परवान्यासाठी वारजे पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दाखल केला आणि पुढच्याच 22 नोव्हेंबरला त्याला लगेचच शस्त्र परवाना देण्यात सुद्धा आला। म्हणजे अवघ्या 40 दिवसांमध्ये त्याला हा शस्त्र परवाना मिळालेला होता। त्याचबरोबर सुशीलचं जर आपण पाहायला गेलं तर सुशीलने कोथरूड पोलीस ठाण्याअंतर्गत एक त्याच्याच हद्दीमध्ये असलेला एक फ्लॅट खरेदी केला। हा फ्लॅट त्याने जवळपास खरेदी केलेला होता तो 28 सप्टेंबरच्या आसपास। 28 सप्टेंबरला फ्लॅट घेतल्याच्या नंतर लगेचच फ्लॅट भाड्याने घेतला आणि त्याच्यानंतर 2च दिवसात म्हणजे 30 तारखेला त्याने कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आणि त्याच्यानंतर लगेचच 1 नोव्हेंबरला म्हणजे अवघ्या 32 ते 33 दिवसांच्या आत त्याला शस्त्र परवाना मंजूर सुद्धा करण्यात आला। त्यामुळे हे दोन्ही जे फ्लॅट होते हे अवघ्या 30-35 दिवसांसाठी घेतलेले होते, भाडे करार केले, अर्ज केले आणि त्याच्यानंतर लगेचच हे फ्लॅट जे आहेत ते पुन्हा त्यांच्या मालकांकडे देण्यात आले। भाड्याने फ्लॅट घेऊन हा सगळा जो खटाटोप जो आहे तो या दोघी भावांनी केला आणि या दोन्ही भावांनी जे काही केलं त्याला साक्षीदार ठरले, त्याला कुठेतरी जोड द्यायचं काम जे आहे ते मामा जालिंदर सुपेकर यांनी केलं। कारण त्यावेळी जालिंदर सुपेकर हे पुण्यामध्ये अतिरिक्त आयुक्त पदावरती होते, त्यांच्या सहीनिशी हे अर्ज जे आहेत ते पुढे गेलेले पाहायला मिळाले। त्यांनीच त्यावेळेचे जे पोलीस आयुक्त होते, तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सुद्धा या अर्जांवरती कुठेतरी मंजुरी देण्यासाठी भाग पाडलेलं होतं आणि त्यांच्या वशिल्यामधूनच खरं तर जो शस्त्र परवाना मिळवण्यासाठी जवळपास 7 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो, हा सगळा कालावधी न लागता या दोन्ही भावांना 40 दिवसांच्या आतमध्ये जवळपास 1 महिन्याच्या आतच शस्त्र परवाने जे आहेत ते मिळाले। यांनी लगेचच शस्त्र खरेदी केली। ही सगळी शस्त्र आता पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या नंतर जप्त सुद्धा केलेली आहेत। मात्र या प्रकरणामुळे आता कुठेतरी IG जालिंदर सुपेकर यांनी भाच्यांवरती जे काही प्रेम दाखवलं हे आता उघड झालेलं आहे आणि केवळ भाच्यांवर दाखवलं की भाच्यांच्या मदतीने त्यांच्या आणखी कुणा मित्रावरती वगैरे दाखवलेलं आहे। कारण निलेश चव्हाणकडे सुद्धा अशाच पद्धतीचा शस्त्र परवाना आहे, तो नेमका कुणाच्या वशिल्यावरती काढण्यात आलाय, कुणाच्या सहीने मिळालेला आहे, असे सगळे प्रश्न या प्रकरणात उपस्थित राहिले। आणि जेव्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण झालं त्यानंतर केवळ हगवणे कुटुंबच नाही तर आता जालिंदर सुपेकर यांचा पाय आणखी गोत्यात येताना पाहायला मिळतोय। कारण जे जालिंदर सुपेकर या प्रकरणाच्या आधी पोलीस उपमहानिरीक्षक होते ते आता उपमहासमादेशक होमगार्ड पदावरती थेटपणे त्यांची बदली करण्यात आलेली आहे। तसं पाहायला गेल्यास ही जी पोस्ट आहे ती आता आधीची जी पोस्ट होती त्याच्या थोडीशी वरची पोस्ट आहे। मात्र ज्या पद्धतीचं कामकाज पाहावं लागणार आहे हे कुठेतरी त्यांचा जो आतापर्यंतचा औरा होता, हौदा होता त्याला कुठेतरी कमी पडतंय की काय, अशा पद्धतीची भावना जी आहे ती त्यांच्या मनात सुद्धा उत्पन्न झाली असेल। कारण याआधी त्यांनी अनेक मोठमोठी पदं जी आहेत त्या पदांवरती काम केलं आणि आता त्यांना थेट होमगार्ड विभागात मध्ये काम करावं लागणार आहे। पद जरी मोठं असलं तरी सुद्धा कुठेतरी पदोन्नती झाली असं म्हणता येणार नाही, कारण ही तडकाफडकी ट्रान्सफर त्यांची करण्यात आलेली आहे। या प्रकरणामुळे आता हगवणे बंधूंवरती संबंधित पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे वारजेमध्ये आणि कोथरूडमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल झालेले आहेत। या प्रकरणामध्ये त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे, त्याचबरोबर जालिंदर सुपेकर यांची सुद्धा चौकशी होऊ शकते। त्यामुळे आता हे जे भाडे करार तयार केले होते ते कुठल्या बेसिसवर, ते कुठल्या घरांच्या आधारावरती केले होते हे सुद्धा समोर आल्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये हगवणे बंधूंना नेमकी कोणती शिक्षा होते, त्यांच्यावर कारवाई होते का आणि त्याचबरोबर जालिंदर सुपेकर यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी,
संपर्क 83 29 14 26 65.